महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आणि त्यांच्या नागपूर आगमनानिमित्त नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी सर्वत्र होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेले आहे। याच ठिकाणी रवी भवन परिसरातच अमित ठाकरे यांचा मुक्काम आहे आणि आपल्याला हे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात। जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे रवी भवन परिसरातलं त्यावरही या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग जे आहे ते सर्वत्र पाहायला मिळतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अमित ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग्स या ठिकाणी ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी यापैकी बरेचसे होर्डिंग्स लावलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यासोबतच जे नागपूर जिल्हाध्यक्ष आहे दुर्गेश साकुलकर यांनी होर्डिंग्स आणि झेंडे सर्वत्र लावलेले आहे। हे दृश्य आपण बघू शकतो नागपूर रवी भवन परिसरामध्ये जिथे मंत्र्यांचे बंगले कॉटेजेस आहे याच ठिकाणी अमित ठाकरे यांचा मुक्काम आहे। इथेच ते थांबलेले आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये वेगवेगळे होर्डिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहे। आज अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, मनसेच्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ करणार आहे, त्यासोबतच कार्यकर्त्यांचा आढावा सुद्धा घेणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।